मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। संपूर्ण लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा जमा झालेला असेल तर संपूर्ण लाडक्या बहिणींचे अभिनंदन। तर संपूर्ण लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांना आजपर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत मे महिन्याचा हप्ता हा वाटप सुरू होता। तर आता संपूर्ण लाडक्या बहिणींना वाट आहे ती 12व्या हप्त्याची, कारण 12वा हप्ता हा तुमच्या थेट बँकेमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी जमा होणार अशाबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली असेल। तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार का या संदर्भात भरपूर अशा महिला ह्या वाट बघत आहे। तर अदिती तटकरे यांच्याकडून अजूनपर्यंत अशी कोणती घोषणा झालेली नाही आहे की 12वा हप्ता हा तुम्हाला वटपौर्णिमेला देण्यात येणार आहे, कारण की 11वा हप्ता जो मे महिन्याचा हप्ता होता हा आजपर्यंत 9 तारखेपर्यंत संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। जर कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जर मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नसेल तर अगोदर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि त्यानंतरच तुम्हाला जे जून महिन्याचा हप्ता असणार आहे तो म्हणजे 12वा हप्ता। तर 12व्या हप्त्याबद्दल अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे की जो हप्ता आहे तुम्हाला तो वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार का। तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा। हप्ता वाटपबद्दल जीही अपडेट येईल त्या अगोदर अदिती तटकरे यांच्याकडून एक घोषणा केली जाते किंवा त्यांच्याकडून कोणती तरी अशी माहिती आहे, पत्रकार परिषद घेऊन ती संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते। ती माहिती दिल्यानंतरच त्या जो हप्ता असणार आहे म्हणजे 12वा हप्ता त्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे। तरी लाडकी बहीण योजनेबद्दल 12व्या हप्त्याचे अजून कुठेही कोणतीही घोषणा झालेली नाही आहे। तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा। जर घोषणा झाली तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला 12व्या हप्त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या लाडक्या बहीणबद्दल संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे ह्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।